समय प्राप्त घटिका जमलेलं इतका अतिवृष्टी चाललेली असताना सुद्धा तळमळीच्या अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी कीर्तन श्रवणासाठी नवे माता अंबा आदिशक्ती हिच्यावरती नितांत श्रद्धा असणारे सर्व तुम्ही श्रीगोंदावासीकर या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी उपस्थित आहात। माझ्यासाठी तुम्ही देवी किंवा देवता आहात। तुम्ही म्हणता ताई नारदाच्या गादीवरती उभा राहून तुम्ही आम्हाला देव समजता, तर ऐका, हो तुम्ही माझ्यासाठी देवच आहात। कसं काय बरं, तर लक्षपूर्वक ऐका। सर्व घटाघटामध्ये माझा पंढरीश परमात्मा विराजमान आहे, ही गोष्ट खरी आहे। आणि तो भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो आणि त्या पंढरीश परमात्म्याची मी भक्त आहे, म्हणून मी त्या पांडुरंगाची भक्त असल्यामुळे तुमची सेवा करायला या ठिकाणी उपस्थित आहे। विठाला ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे सुपूर्त करण्यात आली, असे असणारे आमचे परम आदरणीय नितांत प्रेम आमच्यावरती करतात, असे असणारे हबप देवराम भाऊ धुमाळ यांच्या आयोजनातून, यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा मजसारख्या पामराकडे आली, परम भाग्य समजते आणि कोटी कोटी धन्यवाद सुद्धा। आणि तदनंतर सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण, बरोबर आहे ना, देवी भागवत महात्म्य आणि संध्याकाळी कीर्तन सोहळा, असं सुंदर असं आयोजन आहे। परमपूजनीय असणारे सुंदर असं ज्यांच्या मुखार विंदातून आपण देवी महात्म्य ऐकतो, बालाजी महाराज कवटेकर, सुंदर असं ज्यांच्या मुखातून भागवत ऐकत आहोत। आणि सुंदर असं ज्ञानेश्वरी ज्यांचं वाचन आहे तुकाराम महाराज धुमाळ। आणि आजचं जे अन्नदाते आहेत ज्यांचं सौजन्य आहे माननीय रघुनाथ भाऊ रामभाऊ कोथिंबिरे आणि माननीय अप्पासाहेब रामभाऊ कोथिंबिरे, आल्यापासून खूप नितांत त्यांनी आमची सेवा केली आणि विशेष तत्वानं सांगून जाईल। परम अंबा जगन्माता जगत जननी हिच्या दरबारामध्ये साळण, बरोबर ना, साळण देवीच्या दरबारामध्ये, आणि पलीकडे अजून एक देवी आहे, कोणती देवी आहे, रेणुका माता, दोन्ही मातेच्या दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवा, 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे। माझ्या कीर्तनासाठी सुंदर असं ज्यांचं मृदंग वादन आहे, असे असणारे नाव काय तुमचं, अंबादास महाराज। तसा परिचय आमचा पूर्वीपासून आहे, पण थोडा मध्यंतरी जरा आहे की नाही गॅप पडला होता, हरकत नाही। विशेष तत्वानं सांगायला गेलं तर माणसाला म्हणावं लागतं, नाही का, काय म्हणा, विठ्ठल म्हणावं लागतं, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तसं माणूस बळजबरीनं म्हणणार सुद्धा नाही। सांगू तुम्हाला का, उदाहरण देऊन सांगते, लक्षपूर्वक ऐका। सगळेजण विठ्ठल विठ्ठल म्हणतात, पण काही महिला अशा डोकेलेटीबाज असतात, यदा कदाचित चुकून हुकून तिच्या मालकाचं नाव विठ्ठलच असावं, आणि असतं तसं काही संभ्रम मनामध्ये धरू नका तुम्ही, असतं बरं का। आणि विठ्ठल जरी असलं तरी नावाप्रमाणे तो सावळा विठ्ठल नसतोच। कसा असतो तो, दररोज बद बायकोला मारणारा, बिनबोर्डाच्या दुकानामध्ये जाणारा। आणि आमच्यासारख्या महाराज मंडळीने सांगू, ताई म्हणा ना विठ्ठल, तिनं म्हणा रोज मारतंय बिचारा मला, नेताई मला नाव सांगतात विठ्ठल विठ्ठल, म्हणा कशाला घेऊ त्याचं नाव,
मग तिने डोकं लढवलं, तिने मुलाचं नाव मधी टाकलं, नाव घ्यायला सुरुवात केली, गोप्याचं पप्पा आमचं त्याने. असं जमणार नाही बरं का. लक्षपूर्वक ऐका सांगण्याचं मतीचा अर्थ एवढा आहे, निर्जीव कातड्यावरती थाप पडल्यानंतर ब्रह्मनाद निघावा असं सुंदर ज्यांचं वादन आहे, मृदंगाचार्य दादा सुंदर असे साथ मला करतात. सांगून जाईन तुम्हाला, टाळी वाजवल्याबरोबर निघतो नाद ब्रह्म, मुखामध्ये निघतो नाम ब्रह्म, आणि नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म सोबत सुरू झालं की डोळ्यासमोर उभं राहतं ते पूर्ण ब्रह्म, पूर्ण ब्रह्म पूर्ण. आणि का मुखानं टाळी वाजवता, कसं करता, जमन तसं करा, पण करा भजन. माझं एक तत्व आहे, माझी एक खासियत है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूर बदलने चाहिए मेरे दिल से ना सही, लेकिन तुम गाँव वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. माझं उद्दिष्ट आहे, जर माणसात बदल होत नसेल तर त्या गावाला कीर्तन सांगण्यात अर्थ आहे का. बदल व्हायला पाहिजे ना. हा, प्रपंच करणारे हो, संसार करणारे हो, बदल पाहिजे का नको. हा, बदल पाहिजे ना. तुम्हाला बोलता येत नाही, मला कसं आहे, बोलता आलं समोरच्याला तर मला कीर्तन सांगता येते, नाही तर पुढची गाडी ढकलत. ज्ञानेश्वर महाराज बघा, चंद्रा सूर्याप्रमाणे मृदंग वादक आहेत, ऐकणारे राजा परिस्थिती सारखे आजी मान सुद्धा डोलवत नाही, इतके तटस्थ आहेत. पण सांगणारा मात्र शुकदेव नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. विठाला सुंदर ज्यांचं गायन आहे असे विठ्ठल महाराज नाव असं करून सांग म्हणजे मला समजेल नेमकं कोण आहे. हा, शेंडगे, शेंडगे महाराज, विठ्ठल महाराज, विठ्ठल महाराज आणि शेंडगे महाराज. इकडच्या माईकवरती ग्रामस्थच का, हरकत नाही. ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती मैयानं विराजमान व्हावं असे दोघेही सुंदर गायक वृंद आहेत. गायन ऐकल्याबरोबर असं वाटते मला, पाऊस बी चालू आहे, 4 वाजेपर्यंत करावं कीर्तन. असं जमते का. 10 वाजले की महाराजाला घड्याळ दाखवा, तुम्ही चालू करता. काळजी करू नका, आपण 10 वाजेला बरोबर. सुंदर ज्यांचं गायन आहे त्यांचंही कोटी कोटी धन्यवाद. आणि आमच्या अनिताताई जगताप बरोबर ना, यांच्या संस्थेमधले मग तिथे नाव सांगा ना, कुठल्या संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण घेता. हां, ज्ञानाई मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेमधील ह्या सुंदर अशा मुली आहेत. सुंदर असं कीर्तनाला अगदी पावले खेळून साथ करतात, त्यांचाही कोटी कोटी धन्यवाद. पेटी मास्तर काका असतील, विनेकरी काका असतील, आणि सुंदर असं ज्यांचं साऊंड सिस्टम आहे त्यांचंही कोटी कोटी धन्यवाद. आणि आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा, नाव काय आहे आपल्या चॅनलचं. वा, मराठी तडका. कथा माझी शूटिंग झाली तडका कीर्तनाचा, आता हे मराठी तडका. सुंदर असं ज्यांचं शूटिंगचं चॅनल आहे त्यांचंही कोटी कोटी धन्यवाद. आणि कीर्तन रूपी संत मायबापांच्या सेवेकरता माता परम अंबा जगन्माता जगत जननी आदिशक्ती हिच्या सेवेकरता निवडून घेतलेला अभंग, पैठण निवासी शांती ब्रह्म, नवे नवे शांतीचे कळस असणारे आणि भागवत धर्माचे खांबस्थानी असणारे माझे एकनाथ बाबांचा हा माता भगवतीचं स्वरूप समजून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला ही आता तुम्ही आम्ही मांडलेली देवी आहे का. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ही अनादी आहे. केव्हाची आहे. अनादी आहे. अनादी अंबिका भगवती. आणि तिला जर समजून घ्यायचं असेल किंवा उदाहरणार्थ घ्या, तुम्हाला कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर तिचं आधी महत्त्व माहीत पाहिजे नाही का माणसाला. नाही तर जवळ वस्तू पडलेली असते हिरा आणि उगतो उचलून चमकाय लागलाय म्हणून घरात आणून ठेवावं. पण एखाद्या हिऱ्या पारख्यानं यावं आणि विचारावं हा हिरा मला 4 कोटी रुपयाला देता का. मग
तेव्हा आपल्याला किंमत कळते. काय हा हिरा आहे अमूल्य किंमतीचा. त्याचप्रमाणे अनादि अंबिका भगवती बोध जोपर्यंत जीवाला होत नाही तोपर्यंत तिचं खरं स्वरूप माणसाला कधीच कळत नाही. कळतं का? आता भरपूर महिलांच्या अंगामध्ये देवी येते. मी चुकीचं मानत नाही. अंबाबाई येते, तुळजापूरची आई येते, सगळ्या देव येते. मला फक्त माझी शोकांतिका एवढीच आहे, माणसाच्या अंगामध्ये देवी येते, पण मला वाटते प्रभू रामचंद्र सुद्धा यायला पाहिजेत ना. भगवान श्रीकृष्ण सुद्धा अंगामध्ये यायला पाहिजेत. नाहीत का? नाहीत का? हृदयामध्ये तुमच्या आहेत ना. मग विशिष्टत्वानं काही लोक अशी निंदा करतात, म्हणे यांच्या अंगामध्ये देवी आली. अरे आहेच, भक्ती आणि भातीनं स्वरूप झालं, बोध झाला, मन बोध परडी घेऊनी हाती. आणि म्हणून एकदा का बोध झालं म्हणजे ज्ञान झालं. पोत ज्ञानाचा पाजळती काय झालं, तिची अनुभूती आली, तिचं दर्शन झालं. आणि मग उदो उदो भक्त नाचती. गोंधळा येईवो जगदंबे, गोंधळा येईवो जगदंबे. एकदा का तिची अनुभूती आली, एकदा का रामाची, एकदा का भगवंताची अनुभूती आली, बोध झाला, ज्ञान झालं की मग मात्र भगवंताला आपण पाचारल्याशिवाय राहत, बोलवल्याशिवाय राहत. गोंधळा येईवो जगदंबे, गोंधळा येईवो जगदंबे, मूळ पीठ तुगांबे. जी मूळ तत्वाला तू आहे ती मात्र आमच्या समोर. सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे गोंधळी सांगितले नाही. आता गोंधळी काही बी वाजवतात नाही का, संबळावर ते काही वाजवतात, पिक्चरचे गाणे सुद्धा वाजवतात. शोकांतिका आहे, भलते भलते नाही नाही ते प्रकार डोळ्याला पाहायला भेटतात. पण संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं शुक सनकादिक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. पहिले व्यास महर्षी सांगितले, त्यांनी 6 शास्त्र 18 पुराण लिहिली. गोंधळी इतका संबळ पाहिला का त्यांच्या हातामध्ये कधी? आम्ही होतो का म्हणा होता वा. पहिले गोंधळी सांगितले व्यासजी. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, खेळतात अंबे तुझे गोंधळी. आणि पुढे जाऊन सांगतात यांच्या मनामध्ये मात्र द्वैत नाही. तुमचं आमचं जाऊ द्या, आता कीर्तनकारामध्ये सुद्धा द्वैत आहे का नाही? काय येतं ते, कोण याचं उगवलं रे, कोणी आणलं आहे का नाही? हे म्हणते त्याला काही येत नाही, ते म्हणते ह्याला काय म्हणते येत नाही, बसणार म्हणते ह्या दोघाला काही येत नाही, चला आपलं घरी चहा प्यायला. आता तुम्ही जवळजवळ आजचा 6 दिवस म्हणजे 5 महाराज ऐकले, 5 महाराजांचं कीर्तन ऐकलं असं म्हणायचे. मला शब्दशः अर्थ समजून घ्या. 5 महाराजांचं कीर्तन ऐकलं. नवरात्र म्हणजे काय ह्या गोष्टीचा आधी आपल्याला अर्थ कळायला पाहिजे ना. नाही तर लोक उपास धरतात म्हणून आपण धरायचं, लोक चप्पल घालीत नाहीत म्हणून आपण घालायची. असं आहे का? तुम करते म्हणून हम करते, लेकिन जरा जरा फरक पडते बरं का. लोक करतात म्हणून आपण करायचं नाही. पीछे से आया ना आगे धक्का दिया. लोक करतात म्हणून आपण उगाच असं करायचं नाही. अनुभवानं करावं. अनुभव हा खूप महत्वाचा असतो नाही का. सांगू तुम्हाला, तुम्ही बाजारामध्ये गेला, वांगे असे शोधून शोधून घेता का असे बचकनी वांग घेऊन परड्यामध्ये टाकता? कसे? अनुभवानं अगदी शोधून शोधून टाकता. तसंच परमार्थाचं सुद्धा आहे. अनुभवानं केलं तर ते अनुभवाला गोष्ट येते आणि महात्म्य करत. माझ्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे माफ करा, त्यांचं मी नाव घेण्यास विसरले. दादा व नेमिचंद बबन कोथिंबिरे यांचं या कीर्तनाचं सौजन्य आहे. आणि आपला विषय चालू होता अनुभव पाहिजे नाही का. कुठल्याही गोष्टीचा अनुभव नसेल
तर ती गोष्ट करण्यात व्यर्थ आहे. नवरात्र म्हणजे काय हा आपला पहिला प्रश्न होता. कशासाठी नवरात्राचे उपवास धरायचे, कशासाठी धरायचे? जो राक्षस आहे, कोणता राक्षस आहे? जो सगळ्या देवतांवरती विजय मिळवतो. विठाला असा असणारा महिषासूर, काय नाव आहे त्याचं? महिषासूर. तो सगळ्या देवतांवरती विजय मिळवतो. आणि देवताला पडलेला प्रश्न आहे हा, याला आता मात्र हा ब्रह्मदेवाच्या वरदानाने अमर झालेला व्यक्ती आहे. आता हा आपल्याला पराजय करून टाकेल. आपलं सर्वस्व मात्र घेतल्याशिवाय राहणार नाही, याचा मात्र आपल्याला काटा काढावा लागेल. देवतांनी विचार केला, पण एक प्रश्न उपलब्ध झाला. काय? याला म्हणे पुरुषाच्या हातून मृत्यू नाही, देवताच्या हातून मृत्यू नाही. मग मृत्यू कोणाच्या हातून? म्हणे स्त्रीच्या हातून मरू शकतो हा. म्हणून सगळ्या देवतांनी शक्ती एकवटली आणि त्याच्यातून शक्ती निर्माण झाली. ती हे शक्तीपीठ आहे. अनादि निर्गुण शांती ब्रह्मा एकनाथ महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, तीच अनादि शक्ती प्रकट या ठिकाणी झाली. तसा महिषासुराला मात्र गर्व झाला आणि त्याचं गर्भहरण करण्याकरता सर्व देवतांनी एकवटलेली शक्ती त्या ठिकाणी आदिमाया परमांबा जगन्माता जननी त्या ठिकाणी आदिशक्ती दुर्गा त्या ठिकाणी प्रकट झाली. आणि तिचं आणि त्या महिषासुराचं युद्ध चालू झालं. ते युद्ध 9 दिवस चाललं. किती दिवस? आणि त्या 9 दिवसामध्ये माझ्या आदिमाया शक्तीला जेवता आलं नाही, पायामध्ये चप्पल घालता आली नाही, नवे गादीवर सुद्धा बसता आलं नाही. म्हणून तिच्या ऋणातून काहीतरी मुक्त होण्याकरता म्हणून जे तिचे भक्त आहेत ते नवरात्राचा उपवास धरतात, पायामध्ये चप्पल घालत नाही. याला काही अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा असं म्हणता येणार नाही. म्हणून 9 दिवसाचे या नवरात्री आणि त्याच्यानंतर येतो विजयादशमी. 10व्या दिवशी विजय झाला, महिषासुराचा वध झाला आणि परमांबा जगन्माता विजय झाली. म्हणून विजया पुढे येत आहे दसरा. जीवनातलं दुःख आता विसरा, है की नाही? आणि करा मग थोडासा चेहरा तरी हसरा. सुंदर असं नवरात्राचं महात्म्य. पण हा विषय असं झालंय आता नवरात्रामध्ये तसला कसला विषय नाही, श्रद्धेचा विषय नाही. नवरात्र म्हणजे काही माहीत नाही माणसाला. पहिल्या दिवशी कोणती साडी, दुसऱ्या दिवशी कोणती साडी, आणि जर नसलच तर मालकाला भांडून घेतल्याशिवाय. मी म्हणत नाही भांडू नका, भांडाच तो तुमचा अधिकारच आहे की नाही. सांगू तुम्हाला, लई भांडत जाऊ नका. परिस्थिती नसेल आणि भांडलं तर काय फसगत होते सांगते तुम्हाला. माझी माता सीता अरण्यामध्ये असताना सुवर्णाचं हरिण तिला दिसलं आणि दिसल्यानंतर प्रभू रामांच्याकडे इच्छा मागितली. कुठे? ते जंगलामध्ये. आणि मागते काय? सुवर्ण हरिण. पाहिलं डोळ्याला आणि सांगितलं, प्रभू मला हे सुवर्णाचं हरिण पाहिजे. आणि मागितल्यानंतर प्रभू म्हणतात, एडी झालीस का? एवढा देवांचा देव मी तुझ्यापासून सोन्याच्या हरणाची अपेक्षा करते. जा, तुला सोन्याच्याच नगरीत नेऊन ठेवतो. कुठं जावं लागलं? म्हणून अति मागण्याचा प्रयत्न करू नका. जशी परिस्थिती आहे तसं राहण्याचा प्रयत्न करा. आणि मी म्हणते मागावं. पतीवरती स्त्रीचा अधिकार आहे. पण सांगू का तुम्हाला, 9 दिवसाच्या 9 साड्या घ्या. पण साड्या आणत असताना पतीला एक गोष्ट सांगा, ऐका बरं, मला 9 दिवसाच्या 9 कलरच्या साड्या आणा, पण आणत असताना एक साडी मात्र माझ्या सासूबाई करता घेऊन या. एक साडी माझ्या सासूबाई करता घेऊन या, तुमच्या आई करता घेऊन या. हीच खरी तुमची नवरात्र आहे. विठाला आणि तीच खरी परमांबा आहे. लक्षपूर्वक
माता उपाशी कड 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 करायली आणि इकडं मेकअप करून तयार. उपयोग आहे का? उपयोग नाही. त्या ठिकाणी सांगतात त्या भगवती ज्या ठिकाणी प्रकट होते ती अनादी आहे आणि तिची जर भक्ती करायची असेल तर बोध रूपाने भक्ती केली पाहिजे, अनुभव रूपाने भक्ती केली पाहिजे, अनुभव आला पाहिजे, तिला अनुभवानं शरण गेलं पाहिजे. हे मात्र पहिल्या चरणामध्ये शांती ब्रह्म अंबिका भगवती तिची एकदा अनुभूती आली. मला सांगायचं मतितार्थ हिचा पण आहे आणि त्या अनादी अंबिका विटेवरती उभा आहे त्या अंबिकेचा सुद्धा अनुभव सांगायचा आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस वारकऱ्याला त्याचा अनुभव येतो, पांडुरंग परमात्मा हृदयामध्ये दिसतो, त्यावेळेस मात्र वारकरी माझा नाचल्याशिवाय राहा. उदो उदो भक्त नाचती. तुम्ही आम्ही नाचतो याच्यात नवल आहे. लोक कुठेही नाचतात नाही का? ज्या ठिकाणी नाचायची गरज नाही त्या ठिकाणी सुद्धा नाचतात. सांगू का तुम्हाला? उदाहरण देऊन ऐका. एका सद्ग्रस्ताचं लग्न होतं आणि त्या नवरदेवाला बँडचा खूप नाद होता. बँड कळतं? डीजे. डीजे बँड आता संपलं. डीजे त्याची खूप आवड होते. लग्नामध्ये डीजे वाजू लागला. लग्न होतं 12चे 12:30 वाजले तरी मित्रमंडळी नाचतच होते. नवरदेवाची हाऊस फिटली नाही आणि सासरे बुवांकडून हौसेनं घोडं घेतलं मागून. सासरे बुवाची ऐपत नव्हती तरी बिचाऱ्यानं कर्ज काढून ह्याला 10,000चं घोडं लावलं. घोड्यावर बसले. अगदी लग्न मंडप वाटले. लोक तरसून गेले. 2 वाजले तरी ते मित्रमंडळी म्हणायचे अजून एक गाणं वाजू द्याच. आणि हे बी म्हणला राव द्या पट्याचं, इतक्या दिवसांना परत परत थोडी होणार आहे. नशीब समजा होतं त्याचं लग्न. आता तर त्या दशा लई अवघड आहे. आता नवरी बघा म्हणले की आम्हाला ते सांगूच नका म्हणतात. आता काही चिखलाच्या आणावं का नवरीच राहिल्या नाही. खूप दुःखाची गोष्ट आहे, शोकांतिक आहे खूप. कारण मुली बऱ्याच जणांना नको आहेत तिकडे जायचं नाही आपल्याला. लक्षपूर्वक ऐका. 2 वाजल्या 3 वाजल्या आणि डीजेचा अचानक एक वेळेस आवाज आला आणि जे घोडं सनाट पळालं ह्याला काटाड्यात नेऊन फेकलं बा. हे काटाड्यात जाऊन पडलं. बाहेर निघण्याचा प्रयत्न करते ते निघायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी नवरदेव सापडला. बरं काढला तरी कसा तरी ओढून बाहेर काढला तरी ते म्हणते मै नवरी कुठे? काढणारा म्हणला कालच तिचं लगीन झालं, मामाचा मुलगा तयारच होता, लावून दिलं. मग मी आता काय करू? तू असाच हिंड म्हणे आता बिना लग्नाचा. जमेल का हो कुठं नाचू? किंमत मिळते का? नवे नवे माता भगवतीचे गोंधळी होऊन नाचतात. कुठं नाचतात? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. आमच्या माता भगिनी सांगू तुम्हाला, परमार्थामध्ये नाचायला लई लाज वाटते त्यांना. वाटते ना? हरिपाठामध्ये टाका ना पावले. नको नको मी सासू बघन, माझे सासरे पाटील बघते. इथं नाचायलंय पण गरब्यामध्ये तुफान नाचते. तिथं मात्र लाज वाटत. लाज भय शंका दुर्बीला मान. माझे संत मायबाप माझ्या भगवंताच्या नामामध्ये नाचतात, संकीर्तनामध्ये नाचतात. उदाहरण देऊन सांगते, लक्षपूर्वक ऐका. नांदेड जिल्ह्यामध्ये वाई या ठिकाणी माझी कथा चालू होती. सुंदर एका ग्रामस्थाचं आयोजन होतं आणि त्या आयोजकाची आई माझ्या कथेला समोर बसायची. कुठं? समोर बसायची. आणि मध्यंतरी मी पायाचा थकवा जावा म्हणून मी सगळ्या महिलांना उभं करायचे आणि भजन घ्यायचे. राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे. ती आजीमाई नुसतं माझ्याकडे बघायची. सगळ्या महिला नाचायच्या. तिला खूप अंतकरणात वाटायचं की नाचावं, पण नाचती कशी? आयोजकाची आई. लोक काय म्हणतील? बाई बाई म्हातारीला आताच भरलाय म्हणे, इथं कथेमध्ये नाचते. आणि संध्याकाळी मुक्कामाला त्यांच्याच घरी असो.
सकाळच्या पारी उठण्याच्या अगोदर आजीबाईची अंघोळ झाली, कपाटाच्या समोर आजीबाईंचं सुरू होतं राधे राधे हो. आणि नेमकं मी पडल्या ऐकलं नेमका आवाज कुठून येतो, म्हणून मी उठून जराशी पाहिलं तर आजीबाईचा तडाखा चालू होता. कुठं? घरामध्ये आरशात बघू राधे राधे. मी म्हणलं आजीबाई हिथं नाही तिथं मंडपात. आम्ही गोंधळी गोंधळी भगवंताच्या नामामध्ये नाचतो. नव्हे नव्हे त्या माता भगवती परम अंबिकेचे आम्ही गोंधळी आहोत. जशी तुमची परंपरा आहे, फक्त फरक झाला. मी मगाशी सांगून गेले, तुम करते म्हणून हम करते, लेकिन जरा जरा सांगू तुम्हाला, शास्त्र प्रमाण असावं कुठल्या गोष्टीला. शास्त्र प्रमाण असलं पाहिजे. कोर्टामध्ये केस गेली तर वकील काय जज साहेब काय म्हणतात? पुरावा काय मागतात. आणि प्रत्येक गोष्टीला बोलताना मात्र माणसाकडे पुरावा पाहिजे, नाही का. तुमच्या इकडं जिवंत बकरा मारतात, पण वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं देवीच्या समोर बकरा मारायलाच पाहिजे. पण कोणता बकरा? आम्ही जित्या बकऱ्याला मारतो नाही वे, त्याने जाता जाता तुम्हाला चांगला आशीर्वाद देवा. माझं जसं झालंय तसंच तुमचं देईल का नाही आशीर्वाद? कोणता बकरा? काम क्रोध बकरा मारा, पुजार कुमाईच्या बरा. काय म्हणतात? काम क्रोध मनामधले जे विकार आहेत ते पहिले मारले पाहिजे. तेव्हा माता भगवती आंबा कळत असते आणि तेव्हा खरे तुम्ही गोंधळी. तेच गोंधळी आहेत. कोण गोंधळी आहेत? जे भगवान परमात्म्याला समजून ज्यांनी घेतलं, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण लिहिली आणि त्यांच्याच पुत्राच्या मुखातून हे वैभव बाहेर पडलं, असे असणारे माझे श्री व्यासजी महाराज आणि शुकदेवजी महाराज या ठिकाणी गोंधळी सांगितली. गोंधळा ये ओ जगदंबे, मुळापीठ तू घांबे. गोंधळाला बोलवतात बरं का. बरोबर आहे, यती माता यती अर्थच एवढा आहे. आणि साहजिक त्यांच्या मुखातून निघलं. ध्रुपद आहे, पण तरी पण त्यांनी दुसऱ्या चरणामध्ये विलीन केलं, हरकत नाही. त्या अंबिकेला बोलवण्याचा प्रयत्न करतायत का? कारण आता कोरोना गेला आणि संकट दुसरं आले. विठाला विठाला आता गरज आहे माता भगवतीला बोलवण्याची. आणि खरंच गरजच आहे, कारण ती आपल्यावर रुसली असं मला तरी वाटतं. का? अतिवृष्टी चालली नाही का. आणि रुसण्याचं कारण बी आहे तिचं, कारण घराघरामध्ये स्त्री भ्रूण हत्या चालू आहे. खरी गोष्ट आहे, झाकरीत का होईना पण तो प्रकार अति प्रमाणात चालू आहे. आपण महाराज मंडळी दिसलो की महाराज मंडळीला दुसरं काही विचारत नाही. देव कसा असतो, देव कसा भेटेल, आम्हाला सुख कसं लागेल, देवाची ना आमची भेट कशी होईल, असे प्रश्न आपण कधीच विचारत नाही. काय विचारतो? ताई बघा की तुम्ही एवढे फिरता, आमच्या मुलाचं जमलं. कसं जमन ताई? चोरू चोरू तुम्ही स्त्री भ्रूण हत्या केली. अरे ते एवढूस अर्भक आईच्या गर्भामधून घरामधली चर्चा ऐकतं, लक्षपूर्वक ऐका बरं का. नाही धरता आली नवरात्र
देवाचे उपास तरी चालतील, पण असं अगदी वाईट कृत्य मात्र करू नका. नाही चप्पल घालता, बिन चप्पल घालता राहिलं तरी चालत, परंतु अशी वाईट कृत्य करू नका. ते अर्भक आईच्या उदरामध्ये बसून ऐकत घरामध्ये कुजबूज चालली होती. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. आई नाही तुझ्याकडे कसल्या गोष्टीचा हट्ट करणार, पण पाहू दे नाही रंगबेरंगी दुनिया. नाही कपड्यासाठी तुझ्याकडे हट्ट करणार, ना खेळण्यासाठी तुझ्याकडे हट्ट करणार. सांग ना तू बाबांना समजून. ते एवढंसं चिमुकलं अर्भक आपल्या आईला अंतकरणात न चाहूल देत, पण लक्षपूर्वक ऐका, निर्दयी असणारे ते माता पिता त्या ठिकाणी वाईट कृत्य केल्याशिवाय राहत नाही. ते अर्भक आपल्या आईला सांगत, आई उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये. आई काय चुकी आहे ग माझी, सांग ना. नको असं करू ग. किती कोवळं माझं या ठिकाणी शरीर आहे आणि त्या डॉक्टरांच्या धार अस्त्राने माझ्या शरीराचं एक पार्ट मात्र बाजूला केलं जाईल. नको असं करू ग. कितीतरी विणाविणी करते, मात्र निघून हत्या केल्याशिवाय घरचे राहत नाही. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये, वंशाचा दिव्या पायी नको पण ती विजवू आई. जर तुम्ही वंशाची पंथी जर विजवत असाल तर खूप मोठं पाप करत आहेत. आणि त्याच पापकृत्यामध्ये मात्र माझी परम अंबा, त्या परम अंबा आदिशक्तीला, स्त्री शक्तीला जर तुम्ही या ठिकाणी मारत असताल तर ती आपल्यावरती कशी प्रसन्न होईल बर. खेळता ती सोहम मेळी, अहम मेळी आणि सोहम मेळी. अहम मेळी म्हणजे आपल्या आनंदामध्ये, इथं सांगितलं सोहम मेळी म्हणजे सगळ्याच्या मेळामध्ये. खेळता ती सोहम मेळी, पुढे जाऊन सांगतात द्वैत भाव विसरून बळी. द्वैत भाव मात्र या ठिकाणी विसरला आहे. आपल्या घराघरामध्ये सुद्धा द्वैत भाव आहे नाही का. भावा भावाचा सुद्धा एक भाव नाही, द्वैत भाव त्या ठिकाणी सांगतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज. द्वैत भाव विसरून भळी, नाचती आंबे तुझी गोंधळी. गोंधळी अजून सांगते तुम्हाला कोण कोण झाले. माझे छत्रपती शिवराजी महाराज सुद्धा आंबेचे गोंधळी झाले. महाराष्ट्राची आई स्वामिनी तुळजा भवानी हिचे भक्त सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज झाले. कसं काय झाले बरं, लक्षपूर्वक ऐका. माता भगिनींनो, तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या हातामध्ये आहे भगवंताची अनुभूती आणून देण्याचं, आपल्या मुलावरती संस्कार घालणं. कोणाच्या हातामध्ये? स्त्रीला कोणी कमी समजायचं नाही. जिच्या हातात पाळण्यात ती दोरी ती जगाते उद्धारे, कमी समजायचं नाही. पण आताची महिला म्हणते आता काय तुझे खाय प्यायचे दिवस आहेत का, आता काय उलट झालं का, आता काय तुझे माळ घालायचे दिवस आहेत का. जोपर्यंत आहे तोपर्यंत घे. कसं होईन छत्रपती शिवाजी महाराज नाही का. अफजल खानाशिवाय दुसरी कोणी जन्माला येणार. येरवाळी घराच्या बाहेर काढल्याशिवाय
राहणार नाही. स्वतःच्याच वडिलाचा हत्या करणारा अफजल खान आहे. मग लक्षपूर्वक ऐका, आपण जर दुसऱ्याची हत्या करत असो तर आपला पुत्र आपल्याला कसा घरामध्ये ठेवेल, नाही का? विठाला विठाला असा पुत्र दे ऐसा गुंडा, त्याचा गली बोळात झेंडा. कसा गुंडा नव्हे बरं का, लक्षपूर्वक ऐका. गुंडा आणि गुंडा त्याच्यामध्ये शब्दामध्ये फरक आहे. पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि माता भगवतीच्या चरणावरती प्रार्थना केली आणि शिवाई देवीच्या कृपेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जे परम अंबा भगवतीच्या कृपाने लेकरू जन्माला आलं. बोलिये छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्या परम अंबिकेचे गोंधळी सांगितले. तुम्ही आम्ही त्या गोंधळी आहोत यात नवल नाही, पण त्यांच्या गोंधळी होण्यात आणि आपल्या गोंधळी होण्यात फरक आहे. जसं संत माईबापांनी पुरावा दिला की आम्ही कसे गोंधळी आहोत, कसे व्यास वसिष्ठ सुख गोंधळी खेळताती सोहमिळी, द्वैत भाव विसरून बळी. आमच्या गोंधळ्यांची अशी अवस्था आहे, रुपयावरनं भांडणे. तुझ्याकडे जास्त आलाय 1 रुपया, प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट आहे. 1 रुपया तुझ्याकडे जास्त आलाय बरं का, परतच्या बारची मला जास्त द्यावा लागेल. विठाला लक्षपूर्वक ऐका. त्या आदिशक्ती परम अंबिकेने महिषासुर नावाचा सारखा राक्षस मारला आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजाने त्या माता भगवती परम अंबिकेच्या आशीर्वादाने ज्या वेळेस अफजल खानासारखा राक्षस चालून आला होता त्यावेळेस 32 दाताचा बोकड माता भगवती समोर कापला. शहाजीचा बाळ काळांचा काळ शिवनेरीवर जन्मला, शिवना तोरण बांधला तोरणा. माता भगवतीच्या आशीर्वादानं मात्र माता माऊल्यांचं रक्षण, माता परम अंबिकेचं रक्षण केलं. ज्यावेळेस तुळजापुरातल्या माता भगवतीच्या मस्तकावरती त्या अफजल खानाने घात घातला त्यावेळेस मात्र तळपयाची आग मस्तकाला माझ्या छत्रपती शिवरायांच्या जावी. आणि जसा एखादा बोकड देवी समोर कापावा तसा माझ्या छत्रपती शिवरायाने 32 दाताचा बोकड माझ्या भगवतीच्या चरणावरती कापा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आणि विशेष तत्वानं सांगून जायचं असेल तर त्याचे जर गोंधळी व्हायचं असेल तर मन अंतकरणापासून तन मन धनानं, कशानं? एक तर शरीरानं भगवंताला शरण जावं लागेल. कशानं? महिला मंडळी झोपल्या का काय का गेल्या घरी, कशाला कुलपाले झटक द्यायला, कशाला येतोय तो तरी विचारात. पावसाळ्यात नाही का बद बद पाऊस पडायला लागलाय, चोरी तर बाजूलाच राहिली तर ढगफुटी झाली तर जाग्यावर धाम परम. विठाला विठाला कशानं शरण जायला सांगतात माता भगवतीला. तिचं अनादी स्वरूप जर पाहायचं असेल मात्र तन मन धनानं शरण जावं लागतं. लक्षपूर्वक ऐका बघा. कशानं? तनानं, मनानं आणि धनानं सुद्धा. कसं? तनाची शुद्धी होते नामस्मरणानं,
मनाची शुद्धी सुद्धा होते, तनाची शुद्धी होते भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचल्यानंतर, मनाची शुद्धी होते भगवंताचं चरणाकडे चित्त लावल्यानंतर. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन तुम्ही आयुष्य अवश्य कमवा, पण उदास विचाराने त्या धनातला चतुर्थांश भाग मात्र दान केल्याशिवाय राहू नका. नाही तर असा विचार करता, दानच करायला सांगितलं ना, जावायला 1 तोळ्याची अंगठी, दान होईल का? होणार नाही. ज्याला खरंच त्या दानाची गरज आहे, उदाहरणार्थ लक्षपूर्वक ऐका, माझ्या संस्थेमध्ये अनेक अशा मुली आहेत की ज्या मुलींना वडील नाहीत. त्या वडील नसलेल्या मुलींना न फी घेता मी त्यांचं संगोपन करते. गरज त्यांना आहे की नाही? खरी त्यांना सहायतेची गरज आहे. उदाहरणार्थ उदाहरण दिलंय मी, लगेच तुम्हाला म्हणलं नाही खिशातलं पाकिट काढा आणि लगेच मला द्या म्हणले का? जो दारावरती भिक्षुक आलाय, खरंच त्याला अंतकरणातून भूक लागली, त्याला मात्र दान देण्याची गरज आहे. उदास विचार वेच करी. तोन मन धनानं त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. आजचं महत्व विशिष्टत्वानं सांगायला गेलं तर आजचं माता भगवतीचं स्वरूप आहे कात्यायनी माता. आता जाता जाता 2 शब्दामध्ये महत्व सांगून कीर्तन रूपी सेवेला समाप्त करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आजचं स्वरूप भगवतीचं कोणतं आहे? कोणतं आहे बरं ते जाऊ द्या. कात्यायनी माता रंग कोणता आहे? महिला मंडळ कलर कोणता आहे? तुम्हाला बोलता येत नाही? हा घास कलर तर माहिती आहे ना, बाकी देवी कुठली घास? ही कात्यायनी माता कोणती देवी आहे? मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या मुली कुमारिका त्या कात्यायनी किंवा त्या महालक्ष्मीचं व्रत करतात ना, ती कात्यायनी माता आहे. नव्हे त्याच्या पलीकडे अजून जाऊन सांगेन, ही कात्यायनी माता वृंदावनामध्ये गोपिकांनी त्या कात्यायनी मातेचं व्रत करावं. तेच आपल्या इकडं मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार करतात. त्या गोपिकांनी त्या कात्यायनी मातेकडे आपलं गाराणं सांगावं. कात्यायनी महामाये निधीश्वरी नंद गोप कुमाराय पती मे कुर्मे देवी. नंदाचा जो मुलगा आहे ना, कोणाचं व्रत सांगितलं? कुमारिकांचं बरं का. लग्न झालेल्या सुद्धा करीत ते विषय सोडून कुमारिकांचं व्रत आहे आणि लग्न झाल्यांनी सुद्धा करावं. आपला पती असा चलू नये, सरळ चालावा. कृष्णासारखा नटखट जरूर असावा, पण रस्त्याने कमीत कमी सरळ तरी घरी यावा. विठाला त्या गोकुळातल्या गवळणी कात्यायनी मातेचं व्रत करतात आणि त्या कात्यायनी मातेला आपलं म्हणणं सांगतात. हे माते, आमच्या मनात अशी इच्छा आहे, त्या नंदाचा जो मुलगा आहे ना, नंद गोप कुमाराय, तो आम्हाला पती स्वरूपानं मिळावा. ते आजचं स्वरूप आहे. कधीचं स्वरूप आहे? ते आजचं स्वरूप आहे माता भगवतीचं. म्हणून त्या कात्यायनी मातेला आपण आराधना करूया. आपला पती आणि त्या पतीमध्ये आम्हाला भगवंत दिसू दे, अशी त्या कात्यायनी मातेच्या चरणावरती नतमस्तक होऊया. आणि या सर्व गोंधळ्यांचा मुकुट मनी सांगितला तो कोण आहे? पुंडलिक सांगितला. म्हणून त्या पुंडलिकाच्या आराध्याचं एकदा सगळ्यांनी नामस्मरण करूया. विठोबा
या गोंधळामध्ये संत मांदियाळी सगळेच सामील झाले, पण या गोंधळाचे मुकुटमणी जर कोण झाले असेल तर माझे पुंडलिक रायचे मुकुटमणी झाले. त्यांनी सांगून दिलं, माता भगवती कोण आहे. माझ्या घरातली आई ही पहिली माता आहे, पहिली माता आहे माझी, ती माता भगवती आहे. आणि तिची जर सेवा केली तर मात्र तुम्हाला सुद्धा मुकुटमणी आणि विशेष तत्वानं शेवट का होईना तो उभा राहिला, याचं मला खूप अभिमान वाटतो. एवढंसं शरीर त्याचं एकदम बारीक आहे, तरी पण वजनामध्ये तो पकवाज वाजवतोय, हे महत्त्वाचं आहे. हा जर पूर्ण कीर्तन वाजवलं ना 2 भाकरी मोठ्या माणसासारखा खाय, इतकं ताकद त्याला लावा लागतो. नशीब समजा एवढ्या लहान वयामध्ये संस्कार लावणं खूप गरजेचं असतं बरं का. आणि सगळ्यांच्या वतीने मी त्याचं कोटकोट धन्यवाद देते आणि माता भगवतीच्या चरणी प्रार्थना करते, त्याला उत्तराउत्तर खूप सुंदर अशी त्याची प्रगती व्हावी. आणि विशेष तत्वानं काही चूक भुलीप्रमाणे साळवन देवी माता भक्त मंडळ श्रीगोंदा या कमिटीचे जे कार्यकर्ते आहेत, पहा लांबून बरेच लोक म्हणू शकतात नाही का, हां त्यांना काही काम आहे तेवढंच काम आहे, पण करणाऱ्याला खूप अवघड जाते नाही का. मेन जे कार्यकर्ते आहेत असे असणारे संतोषजी पोपटराव कोथिंबिरे, आमचे देवराम भाऊ नारायण धुमाळ, आप्पासो रामभाऊ कोथिंबिरे आणि नाताभाऊ विश्वास पाठक आणि सचिन भाऊ विश्वास पाठक, अशा सुंदर कमिटीच्या आयोजनामध्ये सुंदर असा माता भगवतीच्या आदिशक्तीचा नवरात्र जागर कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि विशेष तत्वानं शेवटी जाता जाता माझं सांगण्याचं यतिमता यति कर्तव्य आहे किंवा माझा नियम आहे असं समजा. आम्ही बी घडलो, तुम्ही बी. थंडी वाजू लागली का हो? खरंच थंडी वाजते का? वाजते का? पॅक तोंड बांधून बसल्या, वाजते का थंडी? आता जाईल तुमची थंडी बरं का. घालवायची का? मला वाटते घालवच नाही का. लक्ष काय का, माझा असा नियम आहे. आता 2 तास झालं मी एकटेच ओरडते, हे गाणाऱ्यांचा सुद्धा कंठ दुखून आला असेल. 2 तास माझ्या पाठीमागं ताण देऊ देऊ मी डबलला, ते माझ्यापेक्षा चौबलला, गाऊ गाऊ ताण काढू काढू बनेला असे पिळाय जोगते झाले असतील. पण तुम्ही मात्र यत्किंचित सुद्धा हल्ले नाही. मी जरूर जरूर विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, पण तुम्ही मात्र इथल इथल एवढं तरी म्हणायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नका म्हणायला पाहिजे, इथल इथल तरी म्हणा. म्हणून मला असं वाटतं सगळ्यांनी माता परम अल्लादिनी शक्ती भगवान परमात्म्याचे आदिशक्ती स्वरूप असणारे राधाराणींचं सगळ्यांनी नामस्मरण करूया. बांगड्यावाले, बिना बांगड्यावाले, टोपीवाले, पाय आकडलेले, पाय लांबवलेले, सर्वांनी एकदा हात वरती करा आणि माझ्या समवेत अगदी 2 मिनिटामध्ये आपण कीर्तनाची सेवा समाप्त करणार. आकुडके हात करू नका. देव पुढच्या जन्मामध्ये आकुडके दिले तर माझ्याकडे येऊ नका. अगदी टाईट हात वरती करायचे. हा आता माझ्या पाठीमागं भजन म्हणायचंय. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे
राधे राधे हो राधे राधे करा सांगा मला खाली गेला न सांगता परमार्थ शिकवावा लागतो प्रपंच न सांगता विठाला विठाला हातीनं तुमचा वेळ घेता शब्दशःप्रमाणे ज्याप्रमाणे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी माता भगवतीने साळदेवीने रेणुका मातेने ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित माझ्या वाटे एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तर तुमची मुलगी समजून, एक मुलगी असेल तर दुसरी मुलगी समजा, दुसरी असेल तर तिसरी समजा, जसं जमेल तसं समजून आपल्या मुलीप्रमाणे या लेकराला माफ करा. सर्वांचं पुनश्च एकदा कोटी कोटी धन्यवाद. एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊन 2 तास कीर्तनाची सेवा ऐकली. पुनश्च एकदा सर्वांच्या मनपूर्वक धन्यवाद. माता भगवतीच्या चरणावरती माझे कीर्तनरूपी पुष्प सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी स्वल्पयोगा ज्ञानेश्वरा